आपण पाहतो आणि जय पाटील आपल्यामध्ये सध्या विराजमान आहेत मुख्य व्यासपीठावर आणि त्यांच्या माध्यमातून संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा वाघविल विशाल पाटील जय पाटील फॅम टीम विपक्षी गावदी स्पोर्ट्स भातसई या दोन संघामधील आजच्या रजनीमधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पित जाधव आणि दिनेश बसवन ही जोडी मैदानामध्ये. यावेळी करारा फटका आपण पाहतोय मैदानाला गुदगुल्या करत डी पेक्षा मधून चिणू जाते सीमापार नेते दीपक चौकार. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. चांगली सुरुवात आपण पाहतोय फलंदाज दिनेश बसवन यांच्या बॅटमधून हा नेते दीपक चौकार. क्रिकेटचा आविष्कार आणि पाहायला मिळाला तर सदाबहार चौकार. यावेळी मात्र बीट होते फलंदाज बीट झालं तर इष्टरक्षक कुठल्याही प्रकारची धाव नाही याची मात्र वापसी केलेल्या गोलंदाज रुपेश मोरे याने. फ्रंटलाईन गोलंदाज वाघुळे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश मोरे जो आपल्या संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात आलतोय. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये डिमिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक खूपच वाईड ऑफ जवळ जर आपण जर बघितलं तर कव्वर आणि लॉंग ऑफ रिझनमध्ये पाहतोय. यावेळी डायरेक्ट निशाणा आणि फलंदाजात जावं लागेल दाखवच्या असल्याला कॉलिंगची कमी आणि आपण पाहतोय खूपच निराश बाद होणारा फलंदाज आपल्या सहकार्यावर. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. दिनेश बसवनच्या रूपाने एक मोठा हादरा म्हणता येईल. 4 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं. मात्र दुर्दैवरित्या निराश मनाने तंबूच्या आसऱ्याकडे जाताना दिनेश बसवंत आपल्याला पाहायला मिळतं. हे प्रेक्षक आपण पाहतो. येस एन्जॉय राष्ट्रवादी चषक 2022 एन्जॉय करताना हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय हरीश जाधव. यावेळी दिशा भरकटले पंत शकील कोटी सरांचा वाईटचा शिरतोय. आव्हान ते धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वाढून होती ती धावफलकावर 5 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना आजच्या रजनीमधील ग्रुप आय मधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय भास्य विपक्ष वाघविल या दोन संघामध्ये. याला खोलवर टॅपाचा चेंडू अगदी खोतून काढलेला 100 मध्ये सुरेख झेल आणि समाप्त होतोय आणखीन एक फलंदाजाचा खेळ. ती चॅलेंज आले तुफान किती नाही हटला मागे वादळ. नाही हटला मागे वादळ. नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा मनात मामाच्या मायेचा पाझर. मनात मामाच्या मायेचा पाझर. मनात मामाच्या मायेचा पाझर. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता भल्या भल्यानं केलं गार. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा कॅच जिंका मॅच. हे क्रिकेटचं समीकरण नेहमीच राहिलेलं आहे आणि ते समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. या क्षेत्ररक्षक विसरलेलं नाही. सुरेख झेल इथे ते पकडलेलं आहे. खरं तर 30 सर्कलच्या बाहेर जाऊन त्याने तो झेल पकडला होता. शरीराचं संतुलन चांगलं साधलं गेलं होतं. सुरक्षित हातांची झोली पेश केली होती आणि चांगल्या झेलची समाप्ती केली होती. यावेळी सुरेख फटका बॉल शॉट चिडून निघून जाईल स्क्वेअरलेगच्या वरून सीमापार धन्नाटेदार षटकार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची
असं वाटलं होतं की भातसे संघ 2 विकेट नंतर दडपणाखाली येईल, मात्र कल्पेश जाधव टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव आहे, झुकेगा नाही साला. षटकराने आपलं अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 6 वाढून होतोय. ती धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 11 धाव. दुहेरी अंकामध्ये धावसंघाने प्रवेश केलेला आहे. या षटकाची सुरुवात झाली होती ती निर्धाव चेंडूने. या षटकाची समाप्ती होते ती षटकाराने. सध्या मयूर मडवी आमच्या समोरील कक्षामध्ये एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कर गोलंदाज नंदू पाटील येतोय. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी हाताळण्यासाठी सज्ज होईल. पहिल्या षटकाचा विचार करतो 2 विकेट गमावलेले आहेत गावदी स्पोर्ट्स भातसे संघाने, मात्र धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. मागील सामन्यामध्ये मॅजिक टोटल 50 आपल्याला पाहायला मिळते. पाहूया या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं आहे, मात्र फील्डमध्ये परिवर्तन करताना वेळेचं भानही राखायचं आहे. कारण 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे आणि 25 मिनिटामध्ये 5 षटके पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. विशेपमध्ये थर्डमॅन फाईन लेग रिस्ट्रिक्शनच्या मागे आपण पाहतोय. पॉईंट त्यानंतर कव्हर गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेलं आहे. यामध्ये स्लाइस केलेल्या चेंडूला पॉईंट चेंडू करून चेंडू निघून जाईल डीप बाउंड्री मधून सीमा बार चौकार. अर्धारातीला धावून येतो गोरगरिबांचा मामा आधार. गोरगरिबांचा मामा आधार, गोरगरिबांचा मामा आधार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चाबुक शॉट. धावसंख्या 4 वाढते आणि धावसंख्या 4 वाढून होते ती धावफलकावर 15 धावा. 2 फलंदाज जरी गमावले असले भातसे संघाने तरी मात्र हे फलंदाज आपला नैसर्गिक खेळ खेळताना फलंदाज पूर्णपणे रेडी नव्हता, तयारीत नव्हता आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय पंचांनी गोलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. दूरच्या टोकाकडून नंदू पाटील. यावेळी मिड विकेट रिझनमध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. डीप मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. तोपर्यंत एकच धावेने समाधान मानतोय फलंदाज. एका धावेने स्ट्राईक रोटेट होतोय. धावसंख्या एका धावेने वाढून होते ती धावफलकावर 16 धावा. आपण पाहतात टेनिस क्रिकेट विश्वामधील विक्रमी स्पर्धा, नंबर 1 स्पर्धा न होतो न भविष्यती. तब्बल 33 बाईक्स आणि 4 व्हीलरसह राष्ट्रपती चषक 2022. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, फटक्याची निवड चुकलेली आहे. रिव्हर्स फटका खेळण्यासाठी फटक्याची निवड खूप महत्त्वाची असते. या फटक्याबद्दल नेहमीच म्हटलं जातं आहे लगा तो टाली नाही तो फिर गाली, लगा तो मटका नाही तो फिर झटका. कल्पेश जाधव पुन्हा एकदा सामोरे जाईल नंदू पाटील याला. यावेळी जागेवरूनच उभ्या हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता मात्र चेंडू निघून जाईल सीमा बार चौकार. जे पाठी राखे हो जीवा भावाचे आहे स्टँडर्ड मामाची पावर, आहे स्टँडर्ड मामाची पावर, आहे स्टँडर्ड मामाची पावर. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये प्रयत्न तर केला होता. क्षेत्ररक्षकाने खूप दूरवरून चेंडूवर झेपावला होता. खरं तर झेल होण्यासारखी संभावना नव्हती. चौकाराने धावसंख्या होते आकार आणि धावसंख्या 4 वाढून होती ती धावफलकावर 20 धावा. 3 चेंडूचा सामना करताना 10 या धावसंख्येवर कल्पेश जाधव फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला धनेश जाधव 2 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आणि 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एका चांगल्या भागीदारीची खरी तर आवश्यकता आहे आणि भागीदारी पणपताना आपण पाहतोय धनेश आणि कल्पेश या 2 फलंदाजांमध्ये. यावेळी बॅटचे सुदैव क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात चेंडू पडतोय. हातामध्ये जाऊ शकला नाही चेंडू. नशिबाची साथ कल्पेश जाधवला मिळतोय आणि जणू काही कल्पेश जाधव आज नशिबाची हात मिळवणी करून आलेला आहे. ज्याप्रमाणे त्याला नशिबाची साथही मिळते. यावेळी सुरेख चेंडू, जोरदार अपील आणि फलंदाज बाद. अहो जनतेच्या मनात
हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. हे आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये अगदी एस्टेनच्या बरोबर मध्ये सापडलं आणि पंचांच्या मनात कुठलीही शंका नव्हती. एम्पायर का डिसिजन स्प्राईट जितना क्लिअर आहे. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये 5-4 फलंदाज कल्पेश जाधव बाद झालेला आहे. मोठा हादरा मजतो या मोठा मासा गलाला लागलेला आहे. बिग फेस इन नेट. कल्पेश जाधव हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना बाद होण्यापूर्वी 10 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि नवीन फलंदाज भातसे संघाने लगेच तयारीमध्ये ठेवायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही कारण कमिटीकडून स्ट्रिक्ट वॉर्निंग आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेलं आहे. आपली जी 5 षटके आहेत ती 25 मिनिटामध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स भातसे या संघाने 3 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. P1 आणि P2 या दोन्ही मेंडेटरी पावटेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि आता मात्र विखुरलेली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. राजकीय भाषेत म्हणायचं झालं तर आचारसंहिता जी होती 2 षटकामध्ये ती आता मात्र हटवले गेलेली आहे. निर्बंध हटले गेलेले आहेत आणि आता मात्र फैलावलेले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकू. यावेळी पंचांचं वाढचं शेळ येतोय कारण लाईनचा विचार तिथे पंच करतात. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये शकील कोटी मॅन फ्रॉम भिवंडी आपण पाहतोय. तर स्क्वेलेकचे पंच बिग बर्ड मुरली सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तनय गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. सामना करेल फलंदाज धनेश जाधव. यावेळी बीट होते इष्टरक्षक आणि पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा शेर होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू हे दिशांचे चेंडू आपल्याला पाहायला मिळते. दिशा भरकटलेली आहे. वेगाने टाकण्याचा प्रयत्न मात्र जी लाईन आहे ती चुकीची आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र 2-3 क्षेत्ररक्षक गोलंदाजी जवळ आलेले आहेत. कारण आपण पाहतोय की महत्त्वाच्या सामन्यामध्ये कधी कधी वाईट चेंडू हे संघाची अवस्था वाईट करतात. दिवाळी कधीच संपून गेलेली अल्पेश मात्र धावांचा बोनस वाईटच्या रूपाने भातसे संघाला दिला जातोय. तर नाही पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज धनेश जाधव. यावेळी इनसाइड आउट. एक शाकोच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे तिथे. डीपेक्षा गोलला चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावेने भातसे संघाची धावसंख्या वाढते. 24 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आजच्या रजनीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. पॅरेमाउंट RMC इन्फ्रा वॉकविल विशाल पाटील जय पाटील फॅम टीम विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स भातसे या 2 संघामध्ये. क्लीन बॉल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार.
दिलदार. चौथा फलंदाज बाद होऊन डावरच्या आसऱ्याला गेलेला आहे. थोडीशी चाय सुस्ती बघाय. धन्यवाद. कुलट चाय नाम ही काफी है. कुलट चाय सुस्ती बघाय. नक्की सुगंध आपल्या मातीचा. यावेळी मात्र पंबलिंग पाहायला मिळते. मात्र एकच धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून होती ती धावपलीकडे 25 धावा. 25 लॉस ऑफ 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगती पथावर तनय तिसरं षटक हातोलतोय RMC वाघविले या संघाकडून. यावेळी प्ले अँड मिस पद्धत आले त्याचा वापर करताना दिसून आला फलंदाज. फुटवर्कचा वापर नाही. ज्या मोबाईल में नेटवर्क जरूर आहे व क्रिकेट में फुटवर्क जरूर आहे आणि फुटवर्क पाहायला मिळत नाही. यावेळी मात्र फलंदाज बाद. बॅटचं चुंबन घेऊन चेंडू यशच्या हातामध्ये स्थिरावतोय. खरं तर गोंधळलेल्या स्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळाला होता. द्विधा मस्तीमध्ये हा फटका केला होता फलंदाजाने. चॅलेंज आले तुफान किती नाही हटला मागे वादळ. नाही हटला मागे वादळ. नाही हटला मागे वादळ. हे पुन्हा एकदा आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशाप्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. खरं तर लेटकट फटका खेळायचा होता. चेंडूला दिशा द्यायची होती. मात्र चतुर यष्टिरक्षक आपण पाहतोय अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावतोय आणि फलंदाज बाद होतोय. पाचवा फलंदाज भातसा या संघाचा. निम्मा संघ गारद झालेला आहे 25 धावसंख्येवर. प्रशांत जाधव नवीन फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा संधी होती. यावेळी मात्र गलीमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने धावसंख्या वाढते आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावपलीकडे 26 धावा. या षटकामध्ये जर बघितलं 2 विकेट चटकवले तनय याने. 5 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतला आणि 5ही फलंदाज अल्पेश आपण पाहतोय की टॉप ऑर्डरचे बाद झालेले आहेत. गणेश जाधव आणि प्रशांत जाधव या 2 फलंदाजांवर आता मात्र पूर्णपणे मदार येऊन ठेपलेले आहे. जर चांगल्या धावसंख्येपर्यंत गावदेवी स्पोर्ट्स भातसे संघाला पोहोचायचे असेल तर मागच्या सामन्यामध्ये आपण चित्र पाहिलं होतं. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा होत्या आणि त्यानंतरच्या पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकामध्ये 20 धावा. मॅजिक फिगर 50 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि 51 धावांचं लक्ष्य वडुनगर संघाला पेलता आलं नव्हतं आणि परिणामस्वरूप वडुनगर संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. तो सामना राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाने जिंकला होता. तीन षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर 5 बाद 26 नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स बादशाही. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज नंदू पाटील सज्ज होतोय. नंदू पाटील आपल्या स्पेलमधील दुसरे षटक घालण्यासाठी आलेले आहे. नंदू पाटील याच्यावर विश्वास दाखवलेला संघनायकाने. नंदू पाटील जो दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय तर सामना करेल फलंदाज प्रशांत जाधव. यावेळी मात्र बीट होतोय. यष्टिरक्षक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा वाढचा शर्यत होतोय. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावपलकमध्ये जोडल्या जातील आणि या 2 धावेने गावदेवी स्पोर्ट्स भातसे संघाची धावसंख्येमध्ये बदल. धावपलकात धावा झळकल्या जात आहेत. 28 धावा 28.
28 धावा धावप्रकारात झलकल्या गेलेल्या आहेत. आजच्या रजनीमधील ही शेवटची लढत आपण पाहतोय वाघवील विपक्ष भातसे या दोन संघामध्ये. यावेळी मात्र वाईड यॉर्कर सुरेख चेंडू पूर्णपणे शक्कीत बीट करतोय फलंदाजाला. बॅकहँड डिलिव्हरी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोचेल का? नाही पोचणार. चेंडू निघून जाईल. सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. हा षटकार. हो गावात शहरात हाय गवगवा, मनात मामाच्या माईचा पाझर. मनक मामाच्या मायेचा पाझर, मनक मामाच्या मायेचा पाझर. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता भल्या भल्यानं केलं गार. अरे फ्लॉवर चेहऱ्याचा फायर नेता भल्या भल्यानं केली गार. धावसंख्या 6ने वाढून मुसंडी मारते. धावसंख्या 6ने वाढून होते ती धावपलीकडे 34 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चौथं षटक नंदू पाटील हाताळतोय. आपल्या स्पेलमधील कोट्यामधील हे शेवटचं षटक त्याचं असणार आहे आणि संघाकडून हे चौथं षटक सेकंड लास्ट षटक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गणेश जाधव पुन्हा एकदा सामना करेल नंदू पाटील याचा. स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बिग बड मुरली गौंडर सरांना पाहतोय. तर स्क्वेलिकचे पण सेकिल कोटी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. याला मात्र चेंडूला फिरकावून दिले आहे. दे घुमा के चेंडू जाईल लॉंग लेगच्या वरून सीमापार. षटकार. अरे जिथं तिथं हवा पाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळते. पिकअप शॉट धावसंख्या 6ने वाढून होते ते धावपलीकडे 40 धावा. आता मात्र मॅजिक फिगरकडे मार्गक्रमण करताना आपण बघतोय गावदेव स्पोर्ट्स भातसे संघ. पुन्हा एकदा समोर खेळलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडस कराफ थ्रो पाहायला मिळाला होता. खरं तर थ्रो चांगला होता. गोलंदाजाला की हा चेंडू कॅरी करत आला नव्हता आणि तोपर्यंत फलंदाजांना वेल होती. 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावेने धावसंख्या 42 वर पोहोचते. 42. भातसे विपक्ष वाघवील या 2 संघांमधील हा सामना आपण पाहतो. दोन्ही संघ नामांकित संघ आहेत. एक संघ शहापूर तर दुसरा संघ ठाणे परिसरामधील आपल्याला पाहायला मिळतोय. येलो खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी खोदून काढलेला फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये. शहापूर मधील नामांकित संघ आपण भातसे संघाला पाहतोय. तर ठाणे विभागामधील एक नामांकित संघ वाघवील संघ दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. धावसंख्या 43. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. चौथं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. नंदू पाटीलला चौथं षटक हाताळतोय. नंदू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर प्रशांतसाठी. यावेळी स्विंग अँड मिस. अपील हलकासा आणि फलंदाज इथे बाद होतोय. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता आणि एस्ट्रक्षाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. DJ Jack तुला दे डोंगरान ग, तुला दे डोंगरान
4 षटकाची समाप्ती धावसंख्या 43 पाहायला मिळते. 6 फलंदाज बाद होऊन पॅलोमध्ये परतले. अजूनही या इनिंगमधील शेवटचं षटक शेष आहे आणि पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा कुठून काढतो या गावदेव स्पोर्ट्स बादशाह संघ. आज एक समानता आपल्याला पाहायला मिळाली आहे. की प्लेअर कल्पेश जाधव दुसऱ्या सामन्यामध्ये 5 रुपयाने बाद झालेले आहे. मात्र कल्पेश जाधव याची उणीव त्याच्या सहकार्याने मागील सामन्यामध्ये जाणवू दिली नव्हते नाही या सामन्यामध्ये जाणवू दिली नाही कारण त्याच्या बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारीने फलंदाजी करताना गणेश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या मित्रांनो या स्पर्धेचा 7वा दिवस अर्थात 27 एप्रिल 2022 बुधवार आपल्याला पाहायला मिळेल. उद्या रेग्युलर क्रिकेटचा जर विचार केला तर रेग्युलर क्रिकेटला सुरुवात होईल दुपारी 2 वाजता. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे. मॅग्निफिशंट बोनकोडे विपक्ष 4001 किवणी देवी या 2 संघामध्ये. दुसरा सामना हंसिका स्पोर्ट्स पिंपळकर विपक्ष पृथ्वीलन धारावे. टॉप 10मधील पृथ्वीलन धारावे संघ उद्या इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण ग्रुप जेकडे बोलणार आहोत. जयवंश धामणगाव विपक्ष सिद्धार्थ उसाटकर कामोडे बारक्या कांबळ्याला पाहायला विसरू नका. त्यानंतर आर के बिल्डर्स पिंपळनेर विपक्ष जयदुर्गा काटे डोंबिवली. त्यानंतर सामना सारसोले 11 सारसोले विपक्ष देवी इंटरप्राइजेस टेंबोली टार्झन ऑफ टेंबोली प्रतीक पाटील खतुर्क खेळाडे अल्ताफ शेख यांना आपण पाहणार आहोत. त्यानंतर सामना अदय विपक्ष बंदरमती कालेर. दरम्यान एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. शेवटचे षटक घेऊन आलेले आहे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भाया पाटील जो मागील सामन्यामधील मॅन ऑफ मॅच ठरला होता. उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि शेवटचे षटक घालण्यासाठी आलेलं आहे. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 4 क्षेत्ररक्षक 30 आडाच्या सर्कलमध्ये तैनात केले आहेत. थर्ड मॅन फायनल एक गली रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले. इतर क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभे केलेले आहेत. अशी क्षेत्ररक्षणाची वेळ रचना आपण पाहतोय. यावेळी मिस टाईम फटका कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत कव्हर पॉईंटला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. कंट्रोल पाहायला मिळालं नव्हतं या फटकामागे. मिस टाईम फटका होता खरं तर. धावसंख्या 1 धावेने वाढते. भाया पाटील गोलंदाजी आलेला आहे. हाणामारीचे षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंवर तर भाया पाटीलाने हाणामारी करू दिलेली नाही. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू सुरेख फटका चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमाबार झन्नाटेदार चौकार.
चुपणे तब्बल 7वा फलंदाज बाजून प्लेयर्स पॅव्हलियनमध्ये परतलेला आहे. धावसंख्या 50 अर्धशतक झलकले गेलेले आहे. शेवटचे षटक मार्गस्थ असताना आणि शेवटच्या षटकामधील काही चेंडू शेष आहेत. याने धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा वाटचा शेळ होतोय मात्र फलंदाजी धावची चोपणे बाद होतोय. पॅलमध्ये परतलेलं आहे आणि सेकंड लास्ट जोडी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लास्ट षटक आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भाया पाटील पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सूरज जाधव. सुरेख फटका, चाबूक शॉट, चिडून निघून जाईल गोळीच्या वेगाने सीमापार चौकार. सूरज जाधव याच्या बॅटमधून चौकारीने धावसंख्या येतोय आकार आणि धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर अब तक 55 5 55 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू, अंतिम षटक, अंतिम चेंडू, लास्ट ओव्हर अँड लास्ट बॉल. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ.
पंकज आणि नंदू ही सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होतोय कल्पेश जाधव. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल, कारण दोन्ही संघ तगडे संघ आहेत. आव्हान आहे ते 56 धावांचं. या अगोदरच्या सामन्यामध्ये 51 धावांचं आव्हान वडनगर संघाला पेलता आलं नव्हतं. बोरशेती या संघाने तो सामना जिंकला होता. आणि पाहूया या सामन्यामध्ये वाघविल्ला भातसई सामन्यामध्ये काय होत आहे. पहिले पहिला चेंडू मिडूकरी मध्ये टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, प्रोटेक्शन आहे. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एका धावेने अकाउंट ओपन होतंय ते फलंदाज पंकज याचा, आणि अकाउंट ओपन झालेलं आहे ते वाघविल या संघाचं. विशाल पाटील, जय पाटील फॅम टीम आपण पॅरामाउंट RMC इम्फ्रा वाघविल संघाला पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला गावदेव स्पोर्ट्स भातसी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश जाधव वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक P1चं पहिले षटक घालण्यासाठी आलेलं आहे. राईट आर्म ओर द स्टंप. खोलवा टप्प्याचा चेंडू, सुरेख चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता. सुरेख डिलिव्हरी आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. आउटसाइड ऑफ स्टंप आणि फॉर्मॅटमधला हा आयडल चेंडू आपण पाहतोय. मग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वन डे असो, टेस्ट असो की मात्र T20 असो, लोकल क्रिकेट आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आयडल चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी मात्र आपल्या रनअपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. आणि ज्यावेळी गोलंदाज रनअपमध्ये चुकतोय तेव्हा चेंडू न टाकलेलाच बरा. यावेळी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलेला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये, कुठल्याही प्रकारची धाव नाही. कल्पेश जाधव वा वंडर बाप शहापूर आपण पाहतोय वंडरफुल गोलंदाजी करताना. शहापूर क्रिकेटचं एक मोठं नाव आहे कल्पेश जाधव म्हटलं तर. सुरेख चेंडू बॅकहँड डिलिव्हरी, अगदी हात रोखून हा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. विविधता आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू आपण ऑफस्टम पाहिला होता, मात्र यावेळी बॅकहँड डिलिव्हरी हाताळली होती गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय, अगदी कल्पकतेने गोलंदाजी हाताळताना. खूप संघर्ष करावा लागेल असं वाटतंय वाघविल संघाला हे आव्हान चेस करण्यासाठी. पुन्हा एकदा हो 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 हो, अगदी बुंदामध्ये यू मिस डेफिनेटली हिट. बेल्स के जली बल्लेबाज का दिल जल उठा. सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं जेव्हा त्याने विकेट प्राप्त केलं होतं. कल्पेश जाधव अगदी दोन्ही हात समांतर रेषेत फैलावून ज्याप्रमाणे पक्षी हवेमध्ये विहार करतोय त्याप्रमाणे पाहायला मिळाला होता. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू येस, आणि आणखीन एक फलंदाज बाद. हे सेलिब्रेशन आपण पाहतोय अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे गोलंदाज सेलिब्रेशन करतोय त्याप्रमाणे सेलिब्रेशन पाहायला मिळतोय.
कल्पेश जाधवने हाताळले होते. दुसऱ्या अँगलमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फलंदाज बाद झाला होता. या षटकाचा विचार केला तर अल्पेश या षटकामध्ये कल्पेश जाधव यांनी फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलेली आहे आणि 2 विकेट सटकावलेल्या आहेत. अगदी गुजराती मारवाड्याला लाजवेल अशी गंजूस गोलंदाजी कल्पेश जाधवने इथे केलेली आहे. छप्पन्न लक्षाचा पाठलाग करणारा पॅरामाउंट RMC वाघविल संघ आपण पाहतोय. चोवीस चेंडूमध्ये अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. हे इक्वेशन tenniscricket.in आपल्याला पाहायला मिळते. भासई पहिल्या षटकामध्ये सई रे सई आणि याचं संपूर्णपणे क्रेडिट फ्रंटल गोलंदाज वंडर बाप्पा शहापूर कल्पेश जाधव याला जात आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज महेश दलवे येतोय. P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी सामनाकडे फलंदाज पंकज कोंदले. यावेळी स्विंग अँड मिस सुरेख चेंडू एक हलकासा अपील तिथे पाहायला मिळाला होता. धावांसाठी संघर्ष करताना आपण पाहतो या एखाद्या वाळवंटामध्ये अल्पेश एखादं वाटसरू पाण्यासाठी तडपताना पाहिलेला असेल त्याप्रमाणे सध्या तरी तडपताना धावांसाठी झगडताना आपण पाहतोय वाघविल संघाचे फलंदाज. सुरेख गोलंदाजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग. यावेळी करारा स्ट्रेट ड्रायचा फटका स्वतःच्या फॉलतूरमध्ये चांगली क्षेत्ररक्षण गोलंदाज करतोय. कडक गोलंदाजी. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावफलकावर 1 धाव. रजनीमधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. पॅरामाउंट RMC इन्फ्रा वाघविल विशाल पाटील जय पाटील फॅब्रिक विपक्ष गावदेव स्पोर्ट्स भातसई शहापूर तालुक्यामधील एक दादा संघ. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमधला चेंडू होता. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे केला गेला नाही. खरं तर आपण पाहतो कल्पेश जाधव खूप निराश कारण कव्हरसाठी जवळजवळ 3 ते 4 क्षेत्ररक्षक तिथे होते. सिंगल धाव पूर्ण करतात फलंदाज 2 बाद 2 अशी खूपच नाजूक स्थिती सध्या आपण पाहतोय पॅरामाउंट RMC वाघविल या संघाची. दुसरं षटक मार्ग असे महेश दलवी दुसरं षटक तोलतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत महेश दलवी यांनी केलेली आहे. कल्पेश जाधव याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना यावेळी सुरेख फटका वाटो शॉट चेंडू निघून जाईल सीमा पार लांब पल्ल्याचा षटकार. 1 मारा लेकिन शॉलेट मारा. दैवत पाटील याच्या बॅटमधून हा फटका आपल्याला पाहायला पाहिजे. बॉटम यांचा चांगला वापर पाहायला मिळाला होता. चेंडू पूर्णपणे बॅटच्या स्लॉटमध्ये होता आणि त्याला पाठवलेला आहे फलंदाजाने दुसऱ्या फ्लॉटमध्ये. धावसंख्या 6 ने वाढेल आणि धावसंख्या 6 ने वाढून होते ती धावफलकावर 8 धावा. या षटकाराने खरं तर इरादा स्पष्ट केलेला आहे. तो दैवत पाटील या फलंदाजाने षटकाराने डॅचिंग आधाराने आपल्या अकाउंट ओपन केलेलं आहे. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी चेंडूही ते चेंडूची प्रतीक्षा केली जाते आणि विजयाच्या प्रतीक्षेत दोन्ही संघही आपल्याला पाहायला मिळतात. खूपच लांब शेड्यूल आपण पाहतोय
अल्पेश आपण जर बघितलं तर 4:09 झालेले आहेत. खेळ लगेच सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, कारण या आधीच खूपच विलंब झालेला आहे. धावसंख्या 8. 2 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. 56 लक्षाचा पाठला करताना RMC इन्फ्रा वाफविल संघाला आपण पाहतोय. महेश दलवे पुन्हा एकदा दुरोच्या टोकाकडून वलताना गेले करारा कौटरचा फटका खराब शतरक्षण स्लॉपी वर्क इससे कहते 1-2 का 4. फटक्यामध्ये भरपूर दम आणि 10 का दम दाखवताना आपण पाहतोय फलंदाज दैवत पाटीलला. 2 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे. शेतकऱ्याने चौकाऱ्याने 2 धाव करून काढलेल्या आहेत. धावसंख्या 4ने वाढून होती ती धावलकर 12 धावा दुहेरी अंगामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये पिछाडीवर होता पॅरामाउंट RMC वाघविल संघ. त्या संघाला दैवत पाटीलला याने फ्रंटफुटवर आता मात्र आणलेलं आहे. सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी दिलेली आहे. दैवत अगदी दैवतासारखा धावून आलेला आहे. फुलटा चेंडू समोर खेळलेला आहे. VCF मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. मिड ऑफ रिजनला मात्र 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते 13 धावा. आता मात्र इक्वेशन आपण पाहू शकता. 18 चेंडूमध्ये 43 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. tenniscricket.in चं इक्वेशन आपण पाहतोय. 18 चेंडू शेष आहेत टू विन 43 रन्स 18 बॉल्स. खूपच विचार विनिमय आता केला जातोय. टीम मीटिंग आपण पाहतोय मैदानामध्ये आणि खूप विचार विनिमय केल्यानंतर P1 P2 या 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर पाहूया कुठल्या गोलंदाजाला म्हणतात संघनायक. 18 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. मी तर म्हणेन अजूनही सामना दोलनामॅन स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. एका बाजूला पाचसई तर दुसऱ्या बाजूला वाघवेल. पाचसई ज्याच्या नावामध्ये सई आहे तर दुसऱ्या बाजूला वाघवेल ज्याच्या नावामध्ये वाघ आहे. पलटवार करावं लागेल, डारकाली फोडावे लागेल वाघवेल संघाच्या या वाघांना. मात्र पाचसई संघ जो आतापर्यंत सही रे सही क्रिकेट खेळत आलेला आहे. कल्पेश जाधव स्वतःला कंटिन्यू ठेवतोय. यावेळी सुरेख चेंडू जोरदार अपील पाहायला मिळालं होतं मात्र पंच समज नाहीत. बॅटकट एस पंचाचा चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळते. एक चांगले निर्णय मी तर म्हणेन कल्पेश जाधव स्वतः गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. कारण हे षटक निर्णय काय असणार आणि कल्पेश जाधव कुठल्या प्रकारची ढील द्यायला तयार नाही. अभि नाही तो कभी नाही. इनसाइड आउट चेंडू जातोय एक्स्ट्रा गुलीमधून सीमा पार. जेवढ्या वेगाने चेंडू बॅटवर आला आणि तेवढ्याच वेगाने सीमारेषा बाहेर गेला.
आपण पाहतो भातसे संघाई जे आपण फटका गोंधळे याने खेळला होता. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. पूर्ण पॉवर त्या फटक्यामध्ये जनरेट केली होती. टायमिंगचा वापर आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज कल्पेश जाधव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर समजल. फलंदाज पंकज गोंधळे याले हो 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 एवढा या पंकज ऑन द फायर. बड़े मंच पे बड़ा पंच ये है आरएमसी वॉकविल टीम के पंकज. सुरेख फटका पाहिजे आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार एक षटकार आपण पाहतोय आणि धावसंख्या वेगाने वाढते. उलटा चेंडू जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. वापसी करताना दिसला होता गोलंदाज. चांगला बॅटल पाहायला मिळाला होता. पंच नक्कीच आपण इशाराही करायचा आहे. लेग बायच्या रूपाने धाव आहे का? येस, लेग बायचा इशारा पंचाने करून लेट आलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे एक पंच होते स्टीव्ह बकनर ज्यांना स्लो डेट असं म्हटलं जात होतं कारण त्यांचा निर्णय खूप उशीर असायचा. स्टीव्ह बकनर वेस्ट इंडिजचे जे पंच होते आणि अगदी सेम याच पंचांसारखी त्यांची उंची होती. यावेळी एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू उडलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्यामध्ये धावपेल कव्हर 26 धावा 26. 56 लक्षाचा पाठला करताना आपण बघतोय वाघविल संघ. यावेळी सुरेख फटका इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक तिथे आहे. कव्हर परिसरामध्ये चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. फंबलिंग पाहायला मिळते आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने वाढून होते ती धावपेल कव्हर 28 धावा 28. 28 धावा झालेल्या आहेत आणि इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की बरोबर अजूनही 28 धावांचीच आवश्यकता आहे. हे इक्वेशन आपण पाहू शकता. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 28 धावा झळकलेल्या आहेत वाघविल संघाने आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. मग तिथून सामना कुठल्या संघाच्या बाजूने टर्न होऊ शकतोय. मैदानामध्ये पाणी गेलेलं आहे मात्र पाहूया परवाचं पाणी कुठला संघ कुठल्या संघाला पाचतोय. सिद्धू तरे आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. ये छोटा बम है लेकिन बड़ा धमाका. आणि अल्पेश जर सिद्धू तऱ्हेच्या बद्दल म्हणायचं झालं तर जवळजवळ 6 भाषांमध्ये त्याचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. 8 भाषांमध्ये मडवी आम्हाला सांगतायत. सॉरी 2 भाषा मी कमी सांगितल्या. धनीश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 12 चेंडू. यावेळी सुरेख फटका वाड शॉट. जेवढी जास्त उंची तेवढंच जास्त अंतर आणि चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर. छुमंदार
34 धावा आपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत. 56 धावांचं लक्ष असताना पॅरेमॉन RMC वाघविल संघ आपण पाहतोय 56 धावांचा पाठलाग करतोय. यावेळी फुल केलेल्या चेंडूला फटका बनवलेला आहे. खरं तर हा फलंदाजाने एका धावेसाठी प्रयत्न केला जातो आणि एक धाव पूर्ण होते. धावसंख्या सिंगलने वाढते. स्टम विजन कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य आपण पाहू शकता. धावसंख्या आपण पाहतोय ते 35 धावा, 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. चौथं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. धनेश चौथं षटकात आलतोय. यावेळी स्विंग अँड मिस खूप निराश आपण पाहतोय. पंकज गोंधळे आपल्या फटक्यावर, मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ती गोलंदाजी आपण पाहू शकता. जवळजवळ वाईड यॉर्कर चेंडू हाताळला होता आणि चेंडू पडल्यानंतर इनस्विंगी झाला होता. नऊ चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे आणि अशाच प्रकारची गोलंदाजी खरं तर बादशाही संघाला हाताळावी लागेल. या स्पर्धेमध्ये हा सामना जिंकून आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर नक्कीच कुठलाही संघ या स्पर्धेमध्ये पराभूत होणं मान्य करणार नाही आणि कुठल्या संघाला पराभूत सहन होणार नाही. यायले हो 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 हवाई फायर आणि चेंडू जातोय सरळ सीमारच्या बाहेर. आठ चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. काही फलंदाजी करताना आपण पंकज गोंधली ठाणे परिसरामधील एक मोठं नाव आहे. अनेक मैदाने या फलंदाजाने आपल्या फलंदाजाने गाजवलेले आहेत. घाट घाट का पाणी पियावं. दुसऱ्या बाजूला कल्पेश जाधव तर एका बाजूला पंकज गोंधले. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. 8 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. पॅरामॉन RMC वाघविल संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पंकज गोंधली आणि दैवत पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत खत्रेची घंटी वाजत राहील बादशाह या संघासाठी. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. शॉर्ट मिड विकेटला स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एकेरी धावेने वाढते. धावसंख्या सिंगल वाढून होते ती आपल्याकडे 42 धावा. आता मात्र समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 7-12 नव्हे तर 7-14. 7-12 या शब्दालाही खूप महत्त्व आहे आणि 7-12 वरून खूप भांडणंही भाऊ आणि बहिणीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या गावाने लोढा आला. सात 14चं समीकरण आपण पाहतोय. यावेळी जोरदार प्रकारचा प्रयत्न मात्र बीट होतोय या फलंदाज चांगले चेंडूच्या हाताळणी. तर निर्धाव चेंडून या षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाची समाप्ती आणि 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलीकडे 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र शेवटचं एक षटक अर्थात 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. 6-14चं समीकरण. सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. खूपच विचार विनिमय इथे केला जातोय
भातसे संघाकडून कारण आपण बघितलं तर दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये कुठलाही संघ पराभव मान्य करणार नाही आणि कुठल्या संघाला नक्कीच पराभूत होणं आवडणार नाही. कारण टेनिस क्रिकेट विश्वामधील ही सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. तुम्ही वर्षाला 33 स्पर्धा नाही खेळल्या तरी चालेल, मात्र 33 बाईक्स असणारी ही स्पर्धा नक्कीच खेळणं कुठल्या संघाला आवडेल. एक मारा लेकिन शॉलेट मारा आणि याचं संपूर्ण क्रेडिट जोडी नंबर 1 केतनजी तरे सुनीलजी घरात संपूर्ण गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर संघाला जातोय. अंजूर गावच्या मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून अंजूर गावचं नावही आता मात्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं गेलेलं आहे. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. बोलूया आपण मॅचकडे. हरेश जाधव बॉलिंग ट्रॅकवर येतोय आणि आता मात्र हा सामना अल्पेश आपण म्हणू शकतो की हरेश जाधव विपक्ष आहे. आता मात्र पॅरामाउंट RMC वाघविल असं असणार आहे. कारण जे काही कमवायचं आहे ते हरेश जाधव ह्याला कमवायचं आहे आणि जे काही कमवायचं जाधव याला कमवायचं आहे. हरेश जाधव याला जर आपल्या संघाला सामना जिंकू द्यायचा असेल तर नाईटमध्ये टाईट गोलंदाजी करावी लागेल. यायले चेंडूला फिरकून दिलाय सीमा पार, लांब पलेचा षटकार. पटेवर असतो ना तेव्हा समोरील संघ गोंधळताना बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे. ठाणे क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे पंकज गोंधले, ज्याने अनेक मैदाने आपल्या फलंदाजीने गाजवलेले आहेत. जैसा नाम वैसा काम. वा गुरु वा. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पाहूया हरीश जाधव वापसी करतोय का. यावेळी गतीमध्ये परिवर्तन मात्र दिशा फरकटली जाते. पंचांचा वाढचा शेरतोय. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. वाढचा शेर तो पंचांकडनं खरं तर हलवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हलवार चेंडू हाताळताना गतीमध्ये परिवर्तन करताना दिशेमध्येही परिवर्तन होते. धावसंख्या सिंगलने वाढते. 49 49. सुरेख चेंडू सुरेख चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. अजूनही हिंमत हाडलेली नाही. हरीश जाधव हे दाखवून देतोय अभी भी पिक्चर बाकी मेरे दोस्त. आता मध्ये समीकरण 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र एक फलंदाज 2 वेळा बाद होतोय. मुंबईच्या किनारी
फलंदाज बाद झालेले आहे. क्रुशियल मोमेंटमध्ये आपण हे विकेट पाहतोय. काय मी ट्विस्ट और मॅच होती हुई अभी सुपर हिट. आता मग ते समीकरण आपण पाहूया. अल्पेश गायकवाड सांगतात की शेवटचे इन विन 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र आपण म्हणू शकू की सामना समान स्थितीमध्ये आहे, कारण पलटवार करताना वार नंतर आपण पाहतोय भातसा या संघाला. हरीश जाधव बॉलिंग ट्रॅकवर नवीन फलंदाज केतन पाटील खेळण्यासाठी आलेला आहे 5व्या क्रमांकावर. मधल्या फलीमध्ये शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीत सुटल्या असता सामना टाय झाले सुपर ओव्हर. या स्पर्धेमध्ये एक अनोखा विक्रम घडला होता कालच्या दिवशी. वोडाफोन वहाला आणि परियलोना रांजनुली या संघामधील सामना एक नव्हे तो 2 वेळा टाय झाला होता. ज्याप्रमाणे 2015च्या विश्वचषकामध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना 2 वेळा टाय झाला होता. आणि त्याप्रमाणे वोडाफोन वहाला आणि परियलोना रांजनुली या 2 संघामधील सामना टाय झाला होता. दोन्ही संघांनी प्रत्येकी 79 धावा झळकवल्या होत्या. आणि हा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. तीन चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. काही घडू शकते, कुछ भी हो सकता है. याले बॅकफुलला जाऊन चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर झेपावतोय. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 धाव. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आपण पाहू शकता. टू विन नीड 6 रन्स 2 बॉल्स. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामना कसा असावा तर सामना असा असावा. येस, सामन्यामध्ये आता मात्र रंगत निर्माण झालेली आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे असं वाटलं होतं की पॅरामाउंट RMC वाघविल संघ हा सामना सहज जिंकेल. मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करताना आपण पाहतोय गावदेव स्पोर्ट्स बादशाह या संघाला 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कुठलाही संघ सामना जिंकू शकतोय. देखते आज की रात किस टीम की बनेगी बात, वाघविल या फिर बादशाही. व्हॉट अ मॅच. रंगतदार सामना, पैसा वसूल सामना आपण पाहतोय. हा सामना नक्कीच केतनजी तरे अगदी शिशुम नजरेने पाहत आहेत. आणि उद्या पृथ्वीलन धारावे संघाला पण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. केतनजी तरे यांचा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. दोन चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. काही घडू शकतंय. सामना आपण पाहतोय रंगतदार स्थितीमध्ये. रोमहर्षक यावेळी समोर खेळलेला आहे आणि सरळ गोळीच्या वेगाने चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफ लॉंगच्या मधून सीमा पार. मोके पे जाऊ का. सांगला तो फटका पण पाहतोय फलंदाज दैवत पाटील याच्या बॅटमधून. अगदी दैवतासारखं धावून आलेले आहेत. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. कुछ भी हो सकता है. के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. हॉट मैच tenniscricket.in ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. क्लिक बेल आइकॉन फॉर मोर अपडेट्स. cricket.in आपण ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो. tenniscricket.in सॉरी पाहायला मिळते. वर क्रिकेट मधील फर्स्ट वेबसाईट ज्याचे 15 लाखापेक्षा अधिक सबस्क्राईब आपल्याला पाहायला मिळतात.
एक चेंडू 2 धावून जेऊ शकता. काही घडू शकतंय. या चेंडूमध्ये दडलंय काय? वॉटर बॉल. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे. पंचांचं वाटचं शर्यत होय. आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. 1-1. नक्कीच जो दोन्ही संघ जे पाठीराखे की आता मात्र टेन्स मध्ये आपण पाहतोय. कुठल्या संघाचा प्रतीचा प्रवास इथून होईल, कुठल्या संघाचे राष्ट्रवादी चषकाचे दरवाजे बंद होतील, कुठल्या संघाचं स्वप्न धुळीस मिळेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे या चेंडूमध्ये दडलेली आहेत. रंगत स्थितीमध्ये प्रेक्षकांनी ज्या सामन्याची अपेक्षा केली होती तो सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतंय आणि प्रेक्षकांना अशाच प्रकारचे सामने पाहायला खरं तर आवडतात. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. कल्पित जाधव आपल्या संघाला लीड करताना आपण पाहतोय. टू विन नीड 1 balls and 1 runs. एका चेंडूत एका धावेची आवश्यकता. काय घडेल अल्पेश गायकवाड आपण पाहायचं आहे. एक चेंडूने एका धावेची आवश्यकता. दोन्ही संघ मात्र नक्कीच जोर लावताना दिसतील. कारण जर बघितलं तर हा सामना हरल्यानंतर तब्बल राष्ट्रवादी चषकाची वाट त्या संघाला 365 दिवस पाहावी लागेल. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. काही घडू शकतंय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. भरपूर क्षेत्ररक्षक आता मध्ये क्लोज उभे केलेले आहे. ॲम्ब्रेला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल या चेंडूमध्ये दडलंय काय? एक चेंडू एका धावेची आवश्यकता. धावाची संधी आणि यस सामना जिंकलेला आहे. भातसई सुपर ओव्हर. येस सुपर ओव्हर. कारण सामना टाय झालेला आहे आणि सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळाले. येस सुपर ओव्हर. कालच्या दिवसामध्ये एक सामना 2 वेळेला सुपर ओव्हर मध्ये गेला होता आणि नक्कीच सुपर संघामध्ये सुपर सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर 3 नावं लगेच आपण आमच्या आयोजन कमिटीकडे सुपूर्द करायची आहेत. दोन्ही संघाने इकडे लक्ष द्यायचं आहे. सुपर ओव्हरचा सामना आहे. आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधून लगेच 3 नावं आपली द्यायची आहेत. सुपर खेळ आपल्याला